हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे गव्हाच्या शेवया कशा बनवायच्या. या शेवयांचा तुम्ही उपमा बनवू शकता किंवा फक्त दूध आणि साखर टाकून सुद्धा खाऊ शकता. चवीला खूप छान लागतात आणि घरचं असं काहीतरी आपण बनवलेलं असतं, त्यामुळे ऑफकोर्स ते हेल्दी असतं. होम कुकिंग फूड इज ऑलवेज बेस्ट असं मी तरी म्हणते. सो मी टोटल 7 किलोच्या शेवया बनवल्या होत्या. त्यासाठी मी 3.5 किलो गहू आणि 4 किलो रवा असं प्रमाण घेतलं होतं. गहू स्वच्छ निवडून घ्यायचे आणि त्यानंतर ते 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. धुवून झाल्यानंतर आपल्याला त्याला एक रात्र पूर्ण एका कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवावं लागतं. त्यामुळे त्यातलं सगळं पाणी नितळलं जातं. आणि एक रात्र बांधून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ते गहू फॅनखाली सुकवायला लागतात. आणि गहू जे आपण सुकवणार आहे ते फॅनखाली सुकवायचे, उन्हात नाही सुकवायचे. छान कडक असे होईपर्यंत ते सुकवायचे आणि त्यानंतर घरघंटीवरून थोडंसं जाडसर असं दळून आणायचं. आणि दळून आणलं की आपल्याकडे घरी जी रवा चाळायची चाळण असते त्या चाळणीने ते चाळून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, जो चोथा असतो गव्हाचा तो संपूर्ण बाहेर पडतो आणि गव्हाच्या ज्या शेवया आहेत त्या अगदी पांढऱ्या शुभ्र दिसतात. तर आता मी हे बांधून ठेवलेलं आहे. पूर्ण एक रात्र मी हे बांधून असंच ठेवणार आहे. ह्यातलं पाणी नितळेल आणि दुसऱ्या दिवशी मी याला छानपैकी फॅनखाली सुकायला ठेवलं. त्यानंतर घरघंटीतून दळून आणलं आणि शेवयांच्या ज्या मशीन्स आहेत जिथे करून भेटतात तिथून शेवया करून आणल्या. तर तिथे गेल्यावर या गव्हाच्या पिठात 4 किलो रवा मिसळला, थोडंसं मीठ टाकलं आणि तुम्ही बघू शकता थोड्याशा जाडसर अशा शेवया करून आणायच्यात आपल्याला. अगदी बारीकही नको आणि अगदी जाडही नको. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत. आणि ह्याला फक्त आपल्याला एक ऊन बास होतं, त्यामुळे एक दिवस उन्हात ठेवायचे. लवकरच मी शेवयांचा उपमा कसा बनवायचा याचा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करेन. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.